नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये सोनचाफ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून मी खत तयार करून देणार आहे। तर त्या 2 वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये सोनचाफ्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। गुलाब, जास्वंद यासारख्या फुलझाडाप्रमाणे सोनचाफ्याचे झाड देखील आपण त्याची थोडी काळजी घेतलीत, वेळोवेळी योग्य ती खते दिलीत तर हे झाड देखील हिवाळ्यातले काही दिवस सोडले तर वर्षभर आपल्याला भरपूर अशी फुले हे देत राहते। मात्र जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा कुंडी मात्र थोड्या मोठ्या आकाराची, म्हणजेच एक 15 ते 18 इंच एवढ्या मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये हे झाड लावावे, कारण सोनचाफ्याचे झाड हे उंच वाढत जाते। त्यामुळे मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये जर झाड लावले तर त्या झाडाच्या मुळांना वाढण्यासाठी ही योग्य ती जागा मिळते। झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली झाली तर साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते आणि झाड चांगले वाढले तर त्याच्यावरती फुले देखील ही भरपूर लागत राहतात। सोनचाफ्याचे झाड जेव्हा आपण लावतो तेव्हा ते नेहमी कलम केलेलेच लावावे, कारण बियेपासून तयार केलेल्या रोपावरती जी फुले येतात ती खूप उशिरा येतात। त्यामुळे जर तुम्ही कलम केलेले रोप लावले तर त्या झाडावरती तुम्हाला लवकर आणि जास्त प्रमाणामध्ये फुलेही मिळत राहतात। इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच सोनचाफ्याच्या झाडाला देखील वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी हे जास्त सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता असते। त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला भरपूर असे ऊन मिळेल। मात्र आता उन्हाळ्यामध्ये या झाडाला दुपारच्या कडक उन्हापासून त्याचे थोडे संरक्षण करावे, कारण कडक उन्हामुळे या झाडाची जी पाने आहेत ती जळाल्यासारखी, करपल्यासारखी ही होत राहतात। सोनचाफ्याच्या झाडाला आता आपण ज्या खतांचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत। अंड्याची ही जी टरफले आहेत ती झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त अशी आहेत, कारण याच्यामध्ये जे कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतातच, पण त्याचबरोबर झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात। जर तुम्ही अंड्याच्या टरफलांचा वापर करत नसाल तर त्याऐवजी तुम्ही दही किंवा ताक या 2 वस्तूंचा वापर करू शकता। त्यानंतर मी या ठिकाणी हे शेणखतापासून तयार केलेले लिक्विड खत हे घेतलेले आहे। हे खत तयार करण्यासाठी ज्या शेणी किंवा जे शेणखत आहे ते पाण्यामध्ये 2 ते 3 दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ते पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल। अशा प्रकारे ही लिक्विड खते तयार करून जर आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही फुलांच्या झाडाला दिलीत तर झाडांना ते एखाद्या टॉनिक प्रमाणे हे काम करत असतात। तयार केलेले हे जे लिक्विड खत आहे ते देखील डायरेक्ट तसे झाडाला न वापरता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर करायचा आहे, कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते। म्हणजे 1 मग जर हे खत तयार केले असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग हे साधे पाणी मिक्स करून या तयार केलेल्या खतामध्ये आपण जी दुसरी वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे ही तुरटी आहे। किराणा सामानाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळते, मात्र याचा वापर हा अगदी प्रमाणशीर करायचा आहे, जास्ती वापर करायचा नाही। म्हणजे 1 लिटर जर हे शेणखत पासून तयार केलेले लिक्विड खत असेल तर त्याच्यामध्ये फक्त 1 चिटकीभरच या तुरटीचा वापर हा करायचा आहे। तुरटी ही आम्लयुक्त आहे आणि त्याचा वापर जर आपण झाडांसाठी खत म्हणून केला तर झाडाच्या या कुंडीतील जी माती आहे ती आम्लयुक्त होण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते। मात्र याचा वापर हा महिन्यातून एकदाच करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाही। आता आपण ही जी खते सोनचाफ्याच्या झाडाला देणार आहोत ती देण्यापूर्वी झाडाच्या ज्या कुंडीतील माती आहे ती हलवून अशा प्रकारे थोडी मोकळी करायची, म्हणजे आपण जी पण खते देऊ ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होते। तर मी या ठिकाणी एका झाडासाठी 2 अंड्याच्या टरफलांचा हा चुरा हा मातीमध्ये मिक्स केलेला आहे आणि आपण जे शेणखत आणि तुरटीपासून तयार केलेले जे खत आहे ते एका झाडासाठी 1 मग या प्रमाणामध्ये तुम्ही महिन्यातून एकदा ही जी खते आहे ती सोनचाफ्याच्या झाडाला दिलीत तर काही दिवसामध्येच तुम्हाला झाडाची चांगली वाढ होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च झालेले दिसून येईल।
तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।